हाय गाईज, नमस्कार. माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, माझी आजची व्हिडिओ आहे शेवयाची खीर. तर शेवयाची खीर तसं म्हणलं तर गोड पदार्थ आहे. हा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीकडे वळूया. तर गाईज, आता मी खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले हे तुम्हाला दाखवते. अर्धा लिटर दूध घेतलं आहे, 1 वाटी साखर घेतली, शेवया घेतल्यात, हे काजू बदाम आणि मनुका. काजू बदाम बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि हे वेलची बारीक करून घेतली. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. पहिले आपण दूध गरम करून घेणार आहोत. हे दूध तुम्हाला दिसते अर्धा लिटर. आता याच्यापेक्षा आपल्याला दूध इतकं गरम करून उकळून घ्यायचं आहे की ते थोडं एकदम आपण बोलतो ना आटवतो तसं आटवायचं आहे आपल्याला. हे दूध गरम होत आहे आपलं आता. तर गाईस, दूध बघा गरम झालंय, उकळी आली दुधाला. हे बघा, तरी अजून आपल्याला 5 मिनटं तरी याची अजून चांगलं उकळून द्यायचं आहे, म्हणजे थोडं वाटेल. 5 मिनटं फक्त. जेवढं आपण दूध घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं, खीर पण खूप छान लागते. तर गाईज, हे बघा, तुम्ही बघू शकता मी दूध किती घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं आहे. जास्त आपल्याला आटून द्यायचं नाही आहे. तर यात आता मी वेलची टाकते. मी जास्त वेलची नाही घेतली आहे. आणि ही जी मी साखर घेतली होती एक वाटी, मी तेवढी नाही टाकणार आहे, त्याच्या अर्धी टाकणार आहे. तुम्ही बघितली आहे. कारण की खीर जास्त गोड पण जास्त चांगलं लागत नाही, थोडी मिडियम असलेली चांगली. साखर विरघळून द्यायची आहे. प्रत्येक घरामध्ये हा पदार्थ बनवला जातो. म्हणजे कधी कोणाच्या घरी पूजा असली किंवा काय कार्यक्रम असला तर गोड म्हणून लोक बनवतातच हे. आपली साखर विरघळली गेली, तुम्ही बघू शकता. ते आपण जी शेव घेतली ते टाकणार आहे, शेवया. तुम्हाला आता हे दिसते एवढं पातळ, पण आपण तर ही शेव टाकली तर शेव शिजल्यावर ती शेव बरोबर दूध पूर्ण ऑब्झर्व करून घेते, म्हणजे पूर्ण घट होईल. आणि हे जे काजू बदाम घेतले तुम्ही हे टाकते. गॅस कमी केला आहे, थोडं ठेवते मी वरून टाकायला. माझ्या मुलांना जास्त काजू बदाम नाही आवडत खिरीमध्ये, त्यामुळे मी थोडेच टाकले. तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता. आता आपण थोडी ही शेवया जरा आपण शिजून देणार याच्यामध्ये दुधामध्ये, फक्त 5 मिनटं. तर गाईस, हे बघा, आपली शेवयाची खीर तयार आहे. तुम्ही बघू शकता शेवया एकदम वर आल्यात, म्हणजे याचा अर्थ असं समजायचं की आपली खीर तयार आहे. शेवया जर कच्च्या असेल, शिजल्या नसेल तर बरोबर दूध म्हणजे शेव एकदम खाली असते आणि दूध फक्त वर दिसतं. आता बघा, दोन्ही सेम झालं आहे, दूध आणि शेवया पण. त्यामुळे आपली खीर तयार आहे. तुम्हाला दाखवते मी. तुम्ही माझी ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता वरून थोडे बघा. तर गाईज, ही शेवयाची खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून नंतर लाईक करा,
शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.